श्री दत्तात्रय प्रभू महाराज की जय. ही लीला महाराष्ट्रातील नांदेड येथील लिमगाव गावची आहे. सर्व दर रस्त्याने जात होते तेव्हा गायी राखणारी मुले एकमेकाच्या पाठीवर बसण्याचा खेळ खेळत होती. सर्वज्ञांनी त्यांना विचारले की गोपाळांनो, तुमच्यात खेळायला येऊ का? मुलांनी मोठ्या आनंदाने म्हटले, यावेजी. मग चक्रधर स्वामी त्यांच्यासोबत खेळू लागले आणि त्यांच्यावर डाव आला की ते सर्वज्ञ त्यांच्या पाठीवर बसायचे आणि ते मुलं काय ते पाठवून उतरू देणार आणि ते मुलंच्या पाठीवर प्रत्येकाच्या बसू लागले आणि त्यांना एवढा आनंद, देव पाठीवर बसल्यानंतर त्यांना एवढा आनंद होत होता की खूपच आनंद होत होता आणि ते असे शब्द वापरू लागले की पाठीवर आमच्या बसा 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 ना सर्वज्ञाला म्हणायचे. मग पाठीवर प्रत्येकाच्या बसले की प्रत्येकाला खूप आनंद वाटू लागला आणि त्यांनी सगळ्या शिदोऱ्या सोडल्या आणि एकत्र कालवण करून जेवण वगैरे केले. या हो देवा जेवण करू म्हणून असे म्हणू लागले ते गोपाळ. आणि एक म्हणू लागला, अरे बापरे, माझ्या पाठीवर ज्यावेळी देव बसले त्यावेळी मला इतका सुखानंद येत होता, तुम्हाला काय सांगू. दुसराही तसाच म्हणायचा. जेव्हा रस्त्याने एक संन्यासी जात होता, हे ऐकून त्याच्या मनात सुखानंद हा शब्द तर विद्वानाचा. मग तो या गोपाळांना कसा माहीत, म्हणून त्या मुलांना त्याबद्दल विचारले त्यांनी. अहो, आमच्या देव खेळले, ते त्यांच्या पाठीवर बसायचे, त्यांना सुखानंद यायचा. त्यांनी पुन्हा विचारले, ते देव कोणीकडे गेले? त्यांनी म्हटले की याच रस्त्याने गेले. तसेच ते संन्यासी त्याच रस्त्याने निघाले तेव्हा एका झाडाखाली सर्वज्ञ बसले. तेथे जाऊन त्यांनी सर्वज्ञांना दंडवत घातली, श्रीचरणा लागले. अकृत्रिम आनंद येऊ लागला. मग देवाने सांगितले, आजही द्राविड आचार्य होऊन फिरत आहेत. लोक त्याला ईश्वर अवतार मानत आहेत. ही लीळा लिमगावच्या ठिकाणची गोपाळ चावडीची आहे आणि मी त्या गावातली एक स्त्री आहे. श्री गोपाळ प्रभू महाराज की जय.